जय गुरुदेव. आता तुम्हीच बना तुमच्या मुलांसाठी राजमाता जिजाऊ याच्या पुढच्या भागामध्ये तुमचं सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. आपण आपल्या RT म्हणजे ज्या काही आपल्या ऋषी टेक्नॉलॉजी आहेत त्या ऋषी टेक्नॉलॉजीचा वापर करून मुलांचा सर्वांगीण विकास कसा करायचा याच्यावरती चर्चा करत आहोत. तर या RTमध्ये या ऋषी टेक्नॉलॉजीमध्ये आज पुढचा भाग आपण पाहणार आहोत ते म्हणजे अग्नितत्व विद्या. अग्नितत्व विद्या म्हणजे काय, त्याचा काय उपयोग आहे आपल्या जीवनामध्ये आणि मुलांना अग्नितत्व विद्या द्यायची कशी याच्याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत. अग्नितत्व म्हणजेच उपयुक्तता. तुम्ही उपयुक्त असणं म्हणजेच अग्नितत्व. अग्नी पाहना, अग्नी काय असतो, अग्नी उपयुक्त असतो ना सगळ्यांसाठी. जिथे अग्नी आहे, जीवन अग्नीपासून सुरू होतं आपलं. अग्नितत्व म्हणजेच उपयुक्तता. तुम्ही लोकांसाठी कसे उपयुक्त व्हाल. आता उपयुक्त होण्यासाठी काय करावं लागेल, उपयुक्त होण्यासाठी तुम्हाला खूप काही कला, खूप काही गोष्टी येणं आवश्यक आहे, बरोबर ना. ते जर तुम्हाला काहीच येत नसेल, तुमच्याकडे काही कला नसतील, तुमच्याकडे काही गुण नसतील, तर तुम्ही उपयुक्त नाही होऊ शकत ना. तुमच्याकडे काही गुण असतील, कला असतील, तरच तुम्ही त्याचा उपयोग करू शकता, तरच तुम्ही उपयुक्त होऊ शकता. अग्नितत्व विद्या म्हणजे मुलांना जास्तीत जास्त कला शिकवणे, मुलांना जास्तीत जास्त गुण शिकवणे, मुलांमध्ये जास्तीत जास्त गुण डेव्हलप होतील असं वातावरण तयार करणे म्हणजे अग्नितत्व विद्या. अग्नितत्व विद्येचं एक उदाहरण मी तुम्हाला देते. आपण शिवाजी महाराजांचंच उदाहरण घेऊयात. शिवाजी महाराजांनी त्यांच्या पूर्ण स्वराज्यामध्ये जे काही केलं त्याचा आज प्रत्येक वेगवेगळ्या गोष्टीचा अभ्यास आज पूर्ण जगामध्ये चालू आहे. म्हणजे महाराजांचे गड कसे होते, महाराज MBA होते का, महाराज इंजिनियर होते का, महाराज काय केलं होतं महाराजांनी, या प्रत्येक वेगवेगळ्या अंगांनी महाराजांचा अभ्यास आज पूर्ण जगामध्ये करतात. म्हणजे त्यांचे किल्ले कसे होते, मग ते इंजिनियर होते का, मग त्यांचं अष्टप्रधान मंडळ कसं होतं, मग काय त्यांनी MBA केलं होतं का, असा वेगवेगळ्या अँगलनी आज शिवाजी महाराजांचा अभ्यास पूर्ण जगामध्ये चालू आहे. म्हणजे शिवाजी महाराज एक परिपूर्ण व्यक्तिमत्व होते. सगळ्या आयुष्याच्या सगळ्या भागामध्ये त्यांचा तेवढाच अभ्यास होता, तेवढ्याच उत्तुंगपणे त्यांनी आयुष्याचा प्रत्येक भाग डेव्हलप केला होता. याला म्हणायचं अग्नितत्व विद्या. याच्यामध्ये दुसरं एक उदाहरण आपल्याला देता येईल. प्रकाश बाबा आमटे, जेव्हा त्यांनी ठरवलं की मला जाऊन आदिवासींची सेवा करायची आहे आणि अशा वातावरणामध्ये की जिथे तुम्हाला काहीच फॅसिलिटी नाही आहेत, काहीच सुविधा नाही आहेत, साधी एक झोपडी करून प्रकाश बाबा आमटे तिथे राहिलेले आहेत. लोक त्यांच्याकडे येत आहेत पेशंट म्हणून आणि खूप क्रिटिकल केसेस जेव्हा येतात त्यांच्याकडे तेव्हा सगळं काम त्यांनाच करावं लागलं. ॲनेस्थिया पण त्यांनाच द्यावा लागला, ऑपरेशन पण त्यांनाच द्यावं लागलं, नर्स पण त्यांनाच व्हावं लागलं. ह्या सगळ्या भूमिका, हे सगळे कौशल्य आत्मसात करून लोकांसाठी ते तिथं उभा राहिले. याला म्हणायचं अग्नितत्व विद्या. ते जर असं तिथं म्हणाले असते मला ॲनेस्थिया देता येत नाहीये, मी आता यांचं ऑपरेशन कसं करू, तर त्यांचं काम तिथेच थांबलं असतं. पण त्यांनी ते नाही केलं. त्यांनी सगळ्या भूमिका पार पाडल्या. तुमच्या आयुष्यामध्ये येणाऱ्या सगळ्या भूमिका पार पाडण्यासाठी मुलांना तशा दृष्टीने घडवणं, मुलांना तशा दृष्टीने उभं करणं म्हणजे अग्नितत्व विद्या. मी पाठीमागच्या भागात पण तुम्हाला सांगितलं होतं, या भागात पण पुन्हा हा विषय क्लिअर करते की मुलांना वयाच्या 8 ते 10 वर्षापर्यंत तुम्ही सगळ्या गोष्टी शिकवायच्या. सगळ्या गोष्टी मुलांना वयाच्या 10 वर्षापर्यंत तुम्ही देऊ शकता. मुलांना डान्स द्या, मुलांना गायन द्या, मुलांना स्विमिंग द्या, मुलांना तबला द्या, मुलांना कराटे द्या, मुलांना स्केटिंग द्या. वयाच्या 10 वर्षापर्यंत ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही मुलांना द्या. आता झालंय काय, मुलांना तुम्ही फक्त अभ्यास 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 एवढ्याच गोष्टी मुलांना देत असता. मुलगा शाळेतून आला की ट्युशनमधून घरी आला की त्याचा वेळ असतो, TV असतो, हे असतो. या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्ही मुलांना ऑदर काही देतच नाही. फक्त अभ्यास 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 एवढ्याच गोष्टी तुम्ही मुलांना देता.
असं करू नका. मुलांना वयाच्या 10 वर्षापर्यंत या सगळ्या गोष्टी कशा मिळतील याच्यावरती मुलांना जास्त फोकस करा. या गोष्टी मुलांना देता कशा येतील याच्यावरती फोकस करा. आम्ही आमच्या स्कूलमध्ये मुलांना 10 वर्षापर्यंत सगळ्या गोष्टी देतो. मुलांसाठी सगळ्या गोष्टी तिथे उपलब्ध आहेत. त्याचा फायदा काय? मुळातच आपली मुलांची मेंदूची रचना अशी काही असते की मुलांना वयाच्या 10 वर्षापर्यंत सगळ्या गोष्टी मिळाव्यात. याच्याबद्दल मी तुम्हाला एका वेगळ्या भागामध्ये अगदी सविस्तरपणे या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजावून सांगेल. तुम्ही विचार करा, तुम्हाला खूप काही येत असेल, तुम्हाला हे पण जमतंय, हे पण जमतंय, हे पण थोडंसं जमतंय, तर तुम्ही एखाद्या ठिकाणी गेलात तर आपोआप तुमची उपयुक्तता तिथे वाढते ना. आता आपल्या घरामध्ये पण पहा तुम्ही, छोटंसं काय बिघडलं, मिक्सर चालत नाही आहे, थोडं काय मोटर आहे चालत नाही आहे, जेव्हा अशा गोष्टी होतात तेव्हा बऱ्याचदा घरच्या घरी आपण त्या गोष्टी सॉल्व करू शकतो. तुम्हाला यातली थोडीफार आयडिया असेल, वायरिंगमधली थोडीफार आयडिया असेल, तर तुम्ही ते घेऊन बसता, खोलता, तुम्ही हे होता आणि अगदी नॉर्मल काहीतरी असतं तर ते पटकन चालू होऊन जातं, हो ना. पण जर हे नसेल, तुमच्याकडे ह्या गोष्टी नसतील, तुम्हाला ते वायरिंगमधली काही आयडिया नसेल, काही नसेल, तर तुम्हाला त्या छोट्याशा गोष्टीसाठी पण मेकॅनिकलला बोलवावं लागतं किंवा संबंधित इलेक्ट्रिशियनला बोलवावं लागतं, हो ना. मी पाहायचे पूर्वीच्या काळी, म्हणजे मी जेव्हा लहान होते तेव्हा अगदी घड्याळ पण असेल ना, हातातलं घड्याळ पण बिघडलं ना तरी ते घड्याळ पण माझे बाबाच दुरुस्त करायचे. हे मी लहानपणी पाहिले, सगळ्या गोष्टी ते करायचे. पण आत्ता तसं नाही आहे. आत्ता आपल्याला छोटं काही झालं तरी बाहेर जावं लागतं, ते दाखवावं लागतं, ते दुरुस्त करून घ्यावं लागतं. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आपल्यामधल्या कुठेतरी कमी झालेल्या आहेत तर त्या आपल्याला आपल्या मुलांमध्ये वाढवायच्यात. मुलांना ह्या प्रत्येक गोष्टीचं ज्ञान होऊ द्यात, मुलांना घरात बसू देत. ज्या काही जुन्या वस्तू असतील, ज्या काही जुनी खेळणी असतील मुलांची, त्यांच्या हातात स्क्रू ड्रायव्हर द्या, मुलांना ते खोलू देत, त्याच्या आतमध्ये काय आहे ते पाहू देत, त्यांना त्यात काय करायचंय ते करू देत. मुलांना ही खेळणी द्या, मुलांना जास्तीत जास्त प्रमाणावरती ह्या सगळ्या गोष्टी द्या. आणि त्याच्याही पुढे जाऊन मुलांना याच्यामध्ये फार इंटरेस्ट असतो. मुलांना ह्या गोष्टी दिल्या तुम्ही आणि सपोर्ट दिला तर मुलं त्याच्यामध्ये खूप छान रमतात. याच्याही पुढे जाऊन मुलांना, जर तुम्ही बाहेर कुठे चाललाय, तुमच्या कामाच्या ठिकाणी चाललाय, तुम्ही काही जॉब करत असाल किंवा तुमचा जर काही बिझनेस असेल तर तुम्हाला जेवढ्या वेळा शक्य आहे तेवढ्या वेळा मुलांना सोबत घेऊन जा. तुमचं जे काही काम चाललंय त्याच्यामधून मुलं खूप काही शिकतात. मुलं ऑब्झर्वेशन करून खूप काही शिकतात त्यातून. तुम्हाला मुलांना वेगळं सांगावं लागत नाही, वेगळं शिकवावं लागत नाही. मुलांचं ऑब्झर्वेशन इतकं स्ट्रॉंग असतं, मुलांची कॅप्चरिंग पॉवर एवढी भारी असते की मुलं ह्या गोष्टी आपोआप तुमच्या सहवासाने मुलं ह्या गोष्टी शिकतात. अजून एक आहे की तुम्ही जेव्हा बाजारात जाता तेव्हा आवर्जून मुलांना सोबत घेऊन जा. बाजारात जाताना मुलांना सोबत न्या, त्यांना काही बोलू नका, काही नका. दुकानात जाताना मुलांना सोबत घेऊन जा, त्याचे खूप मोठे परिणाम होतात. स्कूलमध्ये एकदा वर्कशॉप झालं होतं, आमच्या सरांनी ते वर्कशॉप घेतलं होतं आणि तिथे हीच गोष्ट क्लिअर केली होती की या पद्धतीने मुलांना तुम्ही डेव्हलप करू शकता. त्याच्यानंतर आमचे एक पॅरेंट्स आहेत, त्यांचा फीडबॅक त्यांनी मला दिला होता. तो फीडबॅक एवढा छान होता ना, ते म्हणाले की मॅडम तुम्ही जेव्हापासून सांगितलं होतं की मुलांना बाजारात जाताना सोबत घेऊन जा, तर माझी 2 मुलं आहेत, एक मुलगी आहे ती 3.5 वर्षाचीच, मुलगा 5.5 वर्षाचा आहे. तर मी त्या दोघांना आवर्जून बाजारात घेऊन गेलो आणि एक थोड्या दिवसानंतर 2-3 महिन्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की ती मुलगी आहे ना माझी, ती खूप छान सांगते मला, म्हणजे की बाबा इथे नको काकडी घ्यायला, मागे आपण पाहिलं होतं ना तिथे काकडी खूप छान होती. म्हणजे तिला एवढं समजायला लागलं की हे काकडी नको घ्यायला, ती घेऊयात. ती भाज्या खूप छान निवडून घ्यायला लागली. म्हणजे बाजारात गेलं की खूप छान छान भाज्या म्हणजे ती निवडून घ्यायची. आणि मुलगा घरी आल्यानंतर सगळा हिशोब करायचा. म्हणजे त्याच्या सगळं लक्षात असायचं की हा भोपळा आपण कितीला घेतला, हा कारला आपण कितीला घेतलंय, ही गवार आपण कितीला घेतली. आणि घरी आल्यानंतर तो मला सांगायचा की बाबा आज 430 रुपयाचा आपला बाजार झालाय.
म्हणजे ते म्हणाले, मी शॉकिंग झालो की मुलांच्यामध्ये एवढी कॅप्चरिंग पॉवर असते, एवढ्या लहान मुलांच्यामध्ये. मला ही गोष्ट पहिल्यांदा समजली की ह्या लहान मुलांचं निरीक्षण एवढं असतं, त्यांच्यामध्ये कॅप्चरिंग पॉवर एवढी असते. मुलांच्यामध्ये खूप कॅप्चरिंग पॉवर असते. मुलांना तुम्ही प्लॅटफॉर्म उपलब्ध करून द्या. आणि ह्या खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत, ह्या खूप छोट्या छोट्या गोष्टींमधून तुम्ही हे करू शकता. तर तुम्ही ह्या गोष्टी आवर्जून करा, त्या एका गोष्टीवरती फोकस करा. मुलांना तो एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून द्या. मुलांच्यामध्ये अग्नितत्व डेव्हलप करण्यासाठी तुम्ही घरामध्ये अग्निहोत्र पण नियमित करू शकता. अग्निहोत्र काय आहे, कसं आहे, कसं करायचं याच्याबद्दल डेप्थमध्ये आपण पुन्हा कधीतरी पाहूयात. पण मी मागच्या पण माझ्या एका भागात उल्लेख केला होता की घरामध्ये तुम्ही यज्ञ करा, मुलांना यज्ञ मिळू देत. छोटासा यज्ञ तुम्ही रोज घरात देवासमोर करत जा, त्यातून मुलांना खूप छान पद्धतीने अग्नितत्व मिळतं. तुम्हाला माहिती आहे, असं म्हणायचे की भारतामध्ये सोन्याचा धूर निघायचा. का म्हणायचे बरं असं? खरंच सोन्याचा धूर निघत होता? तर ते तसं नव्हतं. पूर्वी जेव्हा गुरुकुल शिक्षण पद्धती आपल्याकडे अस्तित्वात होती, तेव्हा प्रत्येक घराघरामध्ये जो छोटासा यज्ञ व्हायचा, मुलं त्या यज्ञासमोर बसायचे आणि त्यातून जे काही मुलं डेव्हलप व्हायचे, त्याच्यासाठी म्हणत होते की भारतामध्ये पूर्वी सोन्याचा धूर निघायचा. आजच्यासाठी आपण आज थांबूयात. जय गुरुदेव.